आणि त्याला भरभरून प्रतिसाद देखील मिळाला आणि त्याच दर्जावर आता दुसरा टप्पा सुरू होतोय। भारत न्याय यात्रा सुरू होत आहे। 14 राज्यातनं 85 जिल्ह्यांमधनं ही यात्रा प्रवास करतायत। कसं पाहता? राहुलजी अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहे, खऱ्या अर्थानं एक योद्धा आहे आणि खरं त्यांना काय गरज आहे हे सगळं करायची? नसतं केलं, पण हा देश टिकला पाहिजे, या देशाचे तुकडे नाही पडले पाहिजे, लोकांमध्ये भेदभाव त्या ठिकाणी जो काही लोक निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत तो नष्ट झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टी ते करतात। काही कष्ट होतात ना, त्रास होतो, पण त्या त्रासाच्या पलीकडे जाऊन ते खऱ्या अर्थानं हे सगळं करतात। तर त्यांचं स्वागतच आहे, त्यांचं अभिनंदनच आहे आणि त्यांच्या पाठीशी हा देश आहे हे तुम्हाला दिसून जाईल। काँग्रेस उद्या शरद पवार जे आहे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, अमृत दौऱ्यावर आहे, उद्या बच्चू कडूंच्या आणि पवारांची भेट होण्याची चर्चा आहे, का सांगा? चांगली गोष्ट आहे, अशा भेटी होत गेल्या पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे। पण लोकसभेचे कसं बघताय? नाही, त्याच्याबद्दल मी आज काहीच कमेंट नाही करू शकत। उद्या काय होतं, शेवटी आज जे महाविकास आघाडीचा घटक आहे त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल मी बोलणं आता संयुक्तिक राहणार नाही। तुम्ही सातत्यानं म्हटलं की प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आले पाहिजे। आता जागा वाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। 12-12चा त्यांनी फॉर्म्युला ठेवलेला आहे, 4 पक्ष 12-48। कसं पाहता? बघा, वंचित बहुजन आघाडीची, काँग्रेसची आणि महाविकास आघाडीमध्ये जे आहेत त्यांची विचारधारा वेगळी नाही आहे। ते एका विचाराची मंडळी आहेत, पुरोगामी विचाराची आहेत आणि जे लोक वादविवाद आणि भांडणं आणि दंगा करवतात त्यांच्या विरुद्ध जर आपल्याला उभं राहायचं असेल तर एकोपा असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं असंच आमची मनोकामना आहे। एक गोष्टीमध्ये आवाज दाबण्याचा प्रयत्न बिलकुल, म्हणजे असं कधी झालं आहे का? आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढे खासदार निलंबित होतात आणि इतकी अरेरावी जी आहे ती असते, सगळ्यांवर प्रेशर आणायचं, काही शिल्लक कारणं असलं तरी जेलमध्ये टाकायचं, खासदारकी रद्द करायची, आमदारकी रद्द करायची, हे कोणाला सहन नाही होऊ शकत हो। जे या संविधानाला मानतं, जे खऱ्या अर्थानं हा भारत देश, या इंडिया याला मानतं आणि ते हे सहन करू शकत नाही आणि आम्हाला आणि राहुलजींना तर नक्कीच हे काहीच सहन करण्याचा काही प्रश्नच नाही आणि म्हणून एक खऱ्या अर्थानं ते चालत आहे। एक छोटा